हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे आलू मेथीची भाजी। अगदी कमी साहित्यामध्ये 1 ते 2 साहित्यामध्येच बनवणार आहे। तर त्यासाठी बघा, 1 पेंडी मेथी घेतलेली, ती नीट करून स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी निथळून घेतलेली आहे। त्यानंतर आता काय केलंय, जेवढं बारीक होईल तेवढं बारीक अशी मेथीची भाजी कट करून घ्यायची आहे। तर आता याचप्रमाणे मी सगळी मेथीची भाजी बारीक अशी कट करून घेतलेली आहे। आता मेथीची भाजी कट करून झाल्यानंतर इकडं बघा काय काय साहित्य घेतले। 1 आलू घेतलेला आहे, वरलं साल काढून बारीक कट करून घेतला। कोथिंबीर, लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची आणि कांदा घेतला। तर त्यानंतर आता बघा, सगळ्यात पहिलं कढई ठेवली आहे गरम करायला। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं। तेल चांगलं गरम होऊ दिले। त्यानंतर बघा 1 चमचा जिरे घातले। जिरे चांगले तडतडू द्यायचे। त्यानंतर 1 चमचा मोहरी घालून घ्यायची। आता जिरे मोहरी चांगली तळल्यानंतर बघा, कोथिंबीर, लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। तुम्हाला अद्रक आवडत असेल, अद्रक टाकलं तरी चालतं, पण मला आवडत नाही त्याच्यामुळे मी अद्रक टाकलेलं नाही आहे। त्यानंतर बघा, लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेतलं। त्यानंतर कांदा, मिरची घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे। तर आता ही चांगलं तळल्यानंतर कांदा बघा, त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घातलं आणि अर्धा चमचा हळदी पावडर घातलेलं आणि चांगलं परतवून घेतलं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सगळं परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलू घालून घ्यायचे आहेत। अगोदर आलूच घालून घ्यायची, कारण ना आलू लवकर शिजत नाहीत, त्यामुळं अगोदर आलू घालून चांगलं परतवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि 1-2 मिनटं आलू प्लेट झाकून शिजवून घेणार आहे। तर आता 1-2 मिनटं झालेली आहेत। तर आता बघूया आपले आलू शिजलेत का। तर आता तुम्ही बघू शकता, 50% आलू आपले चांगले शिजलेले आहेत। तुम्हाला दाबून दाखवते, तर बघू शकता मस्त असे तुटायला लागलेले आहेत, म्हणजे आपले आलू चांगले शिजलेले आहेत। आता हे आलू शिजल्यानंतर बघा, बारीक चिरून ठेवलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आलू आणि सगळे मसाले मेथीच्या भाजीला लागू झाले पाहिजे, तर चांगली अशी परतवून घ्यायची आहे भाजी। तर आता बघू शकता, मस्त अशी आपली भाजी परतवून झालेली आहे। मेथीची भाजी जेवढं चांगली शिजवून घेईल ना, तर तेवढा मेथीचा करवटपणा कमी होतो बघा आणि कडू पण लागत नाही, काही नाही। आता मस्त अशी मेथी परतवून झालेली आहे। तर आता इथं मी चवीनुसार मीठ घालून घेते। मीठ बघूनच टाकायचं आहे, कारण पालेभाज्याला मीठ जास्त लागत नाही, त्यामुळं बघूनच टाकायचं आहे। तर आता मीठ घालून झाल्यानंतर चांगलं परतवून घेतलं। त्यानंतर 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल, नाही घातलं तरी चालतं। तर आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगलं परतवून घेतली भाजी आणि मस्त असं ताट झाकून ठेवलेलं आहे। 1-5 मिनिट चांगलं शिजू दिलेलं आणि तुम्ही 5 मिनिटानंतर बघू शकता, आपली आलू मेथीची भाजी मस्त अशी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता, भाजी काळीही पडलेली नाही आहे, काय नाही। तर मस्त अशी आपली आलू मेथीची भाजी चांगली तयार झालेली आहे। तुम्ही आलू बी बघू शकता, चांगले असे मऊ झालेले आहेत। जर तुम्हाला माझी अगदी साधी आणि सिंपल अशी रेसिपी आवडली, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।